खमंग खानदेशीकडून आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा। गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे, त्यासाठी रोज नैवेद्य तर हवाच। नैवेद्यासाठी झटपट तयार होणारे 2 लाडूचे प्रकारच आपण बघणार आहोत। हे 2 प्रकारचे लाडू अगदी झटपट तर बनतातच, शिवाय स्वादिष्ट देखील लागतात आणि पौष्टिकही आहेत। नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम आता आपण गुळ पापडीचे किंवा कणकेचे लाडू तयार करून घेणार आहोत। ह्या लाडूंमध्ये गुळाचा वापर केल्यामुळे हे लाडू पौष्टिक देखील असतात। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या लाडूच्या पहिल्या प्रकाराला। सर्वप्रथम आता आपण गुळ पापडीचे लाडू किंवा कणकेचे लाडू कसे तयार करायचे ते बघून घेणार आहोत। त्यासाठी मी सर्वप्रथम इथे घेतला आहे 1 वाटी साजूक तूप। ज्या वाटीने आपण साजूक तूप मोजले आहे त्याच वाटीने आपण इतर साहित्य देखील मोजून घेतलेले आहे। त्या सेम वाटीने मी आता इथे 2 वाट्या कणिक घेतलेली आहे। अर्धी वाटी सुको किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे। अर्धी वाटी पोहे घेतले आहेत, हे रोजचेच आपले वापरायचे जाड पोहे आहेत। 1.5 वाटी किसून घेतलेला गूळ आहे। 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून म्हणजे 1 पोहे खायचा चमचा खसखस घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्यांपासून आपण गुळ पापडीचे लाडू तयार करून घेणार आहोत। सर्वप्रथम आता आपण खसखस छान मंद आचेवर खमंग आणि खरपूस अशी भाजून घेऊया। खसखस ही गणपती बाप्पाची अतिशय प्रिय असा पदार्थ आहे। खसखस ही पंचखाद्यामध्ये देखील वापरली जाते, त्यामुळेच आपण लाडूमध्ये देखील खसखस घालणार आहोत। खसखसचा वापर केल्यामुळे लाडू अतिशय चविष्ट होतात। खसखस भाजून झालेली आहे ती आता खलबत्त्यामध्ये आता आपण छानपैकी कुटून घेऊया। पुढे आता आपण 1 वाटीभर जे तूप घेतलेले आहे ते आपण कढईमध्ये टाकून घेऊया आणि मंद आचेवर आपण हे तूप तापवून घेणार आहोत। तूप आता छानपैकी कडकडीत असे गरम झालेले आहे, त्यामध्ये आता आपण थोडे थोडे पोहे टाकून फुलवून घेणार आहोत। हे बघा मस्त फुलून आलेले आहेत आपले पोहे। छानपैकी आता हे पोहे सगळे फुलवून घेऊया। जेव्हा आपण लाडूमध्ये हे पोहे टाकतो तेव्हा मस्तपैकी कुरकुरीत असे पोहे खूप छान लागतात चवीला। आपण सगळे पोहे आता काढून घेऊया। सगळे पोहे तळून झाल्यानंतर आता हे जे उरलेले तूप आहे त्यामध्ये आता आपण ही 2 वाट्या कणिक भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला मंद करायची आहे आणि मंद आचेवर छानपैकी कंटिन्युअस हिला हलवत जायचं आहे आणि खमंग आणि खरपूस आपल्याला ही कणिक भाजून घ्यायची आहे। अगदीच काही वेळ लागत नाही, साधारणतः 10 मिनिटातच आपली ही कणिक भाजून तयार होते। कंटिन्युअस हलवत जायचं आहे जेणेकरून ती कणिक खाली लागणार नाही आणि एकसारखी छान भाजली जाईल। आपण बघू शकता ही कणिक आता या ठिकाणी भाजून रेडी झालेली आहे। जर आपण ही उलटण्यावर घेतली तर ती खाली पडत आहे, याचा अर्थ असा की ही कणिक आपली भाजून रेडी झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही कणिक आपण भाजून घेतलेली कणिक एका सेपरेट ताटामध्ये काढून घ्यायची आहे। पुढे आता आपण कढईमध्ये खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं सुद्धा आपल्याला मंद आचेवर खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं सुद्धा आता आपलं छानपैकी खरपूस असं भाजून रेडी झालेलं आहे। आता आपण हे खोबरं एका ताटामध्ये सेपरेट काढून घेऊया। पुढे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तळून घेतलेले पोहे आणि भाजून घेतलेले खोबरं घालून घेणार आहोत आणि पल्स मोडवर किंवा साधा आपल्या नॉर्मल बोर्डवर 1 ते 2 वेळा आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। थोडे जाडसर असे आपल्याला तुकडे ठेवायचे आहे। आपण हाताने देखील चुरू शकता, परंतु मी या ठिकाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे मिक्सरचा वापर केलेला आहे। 1 ते 2 वेळा फिरवून घेतल्यानंतर आपण बघू शकता असे सरभरीत असे आपले पोहे आणि खोबरं वाटून रेडी झालेलं आहे। मगाशी भाजून घेतलेली कणिक आहे ती आता हलकीशी अशी गरम आहे, बोटाला सुचवेल इतकी गरम आहे। त्यामध्ये आता पोहे आणि खोबरे आपण बारीक करून घेतलेले ते घालून घेऊया। खसखसची केलेली पूड घालून घेऊया। वेलची पावडर घातलेली आहे, त्यानंतर गूळ घालून घेऊया आणि हे सगळं आपण आता एकजीव करून घेऊया। आपल्याला सर्वप्रथम वाटेल की थोडंसं पातळ असं वाटत आहे, परंतु जसे जसे पोहे यामध्ये मिक्स होत जातात तसे तसे हे लाडूचे जे सारण आहे ते थोडे फुलत जाते आणि छान कोरडे असे होत जाते। लाडूसाठीचे सगळे पदार्थ आता एकजीव झालेले आहेत। आपण बघू शकता लाडूचे सारण अगदी रेडी झालेले आहे। अगदी मस्त असे घट्टसर झालेले आहे। फटाफट याचे लाडू वळता येतात। कुठल्याही प्रकारचा गुळाचा पाक करण्याची आवश्यकता भासत नाही। अगदी इझी अशी रेसिपी आहे, झटकन होते आणि शिवाय चविष्ट देखील हे लाडू खूप लागतात, त्यामुळे तुम्ही जरूर ट्राय करून बघा। आता यापासून आपण लाडू वळून घेणार आहोत। सगळे सारण एकजीव झाल्यानंतर आपण लगेच असाचे लाडू वळून घेणार आहोत। जितके सारण आपल्याला हवे आहे, ज्या आकाराचा लाडू आहे तितके सारण आपण घ्यायचे आहे आणि फटाफट असा दाखवल्याप्रमाणे गोलाकार आकारामध्ये लाडू वळून घ्यायचा आहे। त्याला छानपैकी एक मस्तपैकी बदाम लावून घेऊया। आपण बघू शकता किती सुरेख रंगाचा आपला लाडू दिसत आहे। चवीला देखील तितका स्वादिष्ट असा लागतो। खूप मस्त आणि पटकन असा तयार होतो। या ठिकाणी एक महत्त्वाची टिप देऊ इच्छिते, ती म्हणजे जेव्हा आपण ह्याचे लाडू वळतो तेव्हा सारण थोडेसे हलकेसे गरम कोमटच असायला पाहिजे, तेव्हा पटकन लाडू वळला जातो। जेव्हा सारण थंड होते तेव्हा लाडू वळायला थोडेसे कठीण जाते। त्यावेळेला काय करायचं आहे, सारण कढईमध्ये पुन्हा घालायचे आहे, थोडेसे हलके गरम करायचे आहे आणि त्याचे पुढचे लाडू वळायला आपल्याला घ्यायचे आहेत। आता अशा पद्धतीने आपण इतर लाडू देखील वळून घेऊया।
आपले गुळपापडीचे किंवा कणकेचे लाडू बनवून रेडी झालेले आहेत. आपण बघू शकता किती सुरेख यांचा रंग दिसत आहे. आपण आज घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 20 लाडू तयार झालेले आहेत. आपल्याला जर अगदी नैवेद्यासाठी कमी प्रमाणात लाडू करायचे असतील तर आपण अशा प्रकारची छोटी वाटी घ्यायची आहे. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 11 लाडू तयार होतात. लहान मुलांना अदल्यामधल्या वेळेला देण्यासाठी किंवा डब्यामध्ये देण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे. खूप छान राहतात हे लाडू आणि टिकायचं म्हणाल तर हवाबंद डब्यामध्ये 15 दिवस अगदी तसेच राहतात, अजिबात खराब होत नाही. आता मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते. हे बघा किती मस्त दिसत आहे आपले लाडू. अगदी छान मऊसूत असे झालेले आहेत आणि तोंडात टाकताच हे लाडू विरघळतात आणि शिवाय रंग देखील किती सुरेख आलेला आहे. चव देखील तितकीच छान लागते. तुम्ही ही रेसिपी वापरून गुळपापडीचे लाडू नक्की तयार करून बघा. तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. पुढे आता आपण लाडूचा दुसरा प्रकार बघणार आहोत. तो म्हणजे झटपट बेसनाचा लाडू. अगदीच काही वेळ लागत नाही, 15 मिनिटात बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर अगदी रिअल बेसनाच्या लाडू सारखाच लागतो. चला तर मग वेळ न वाया घालवता सुरुवात करूया आपल्या पुढच्या रेसिपीला. झटपट बेसनाचे लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे घेतली आहे एक फुल वाटी भरून पंढरपुरी डाळ किंवा डाळवं. आपण हे जे डाळवं आहे हे चिवड्यामध्ये बनवताना वापरतो, चटण्या बनवताना वापरतो, त्यामुळे हे जनरली सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं. आता आपण ही पंढरपुरी डाळ सर्वप्रथम मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत. पंढरपुरी डाळ आता आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया आणि 2 वाट्या आपलं पीठ तयार होईल इतकं आपल्याला ही साधारणतः पंढरपुरी डाळ घ्यायची आहे आणि त्याचं बारीक असं पीठ आपलं रेडी करून घ्यायचं आहे. हे बघा मस्तपैकी बारीक असं ह्याचं पीठ लगेच तयार होतं, अगदीच काही वेळ लागत नाही. डाळव्यापासून आता आपण 2 वाट्या बेसनाचं पीठ तयार करून घेतलेलं आहे. त्या 2 वाट्या बेसनाच्या पिठासाठी आपण अर्धी वाटी साजूक तूप हे प्रमाण आज आपण इथे घेणार आहोत. कढईमध्ये आता आपण अर्धी वाटी घेतलेले साजूक तूप घालून घेऊया आणि आता आपण हे तूप गरम करून घेणार आहोत. तूप आता छानपैकी तापलं गेलं आहे. त्यामध्ये आता आपण तयार केलेले बेसन पीठ टाकून घेऊया. आपण जे हे पीठ आहे हे पंढरपुरी डाळीपासून तयार करून घेतले आहे. पंढरपुरी डाळ आणि डाळवं आहे हे ऑलरेडी भाजून घेतलेलं असतं, त्यामुळे हे बेसन पीठ भाजायला बिलकुल वेळ लागत नाही. तुपामध्ये आता आपण याला अगदी 5 ते 7 मिनिटं परतून घेणार आहोत आणि लगेच हे भाजलं जातं. मंद आचेवर खालून वरपर्यंत ढवळत आपल्याला हे पीठ व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर साधारणतः 5 ते 7 मिनिटातच हे पीठ आपलं या ठिकाणी भाजून रेडी झालेलं आहे. आपण जर उलथण्यावर हे घेतलं तर लगेच खाली पडत आहे. याचा अर्थ असं की आपलं बेसन पीठ या ठिकाणी भाजून रेडी झालेलं आहे. ते एका सेपरेट ताटामध्ये आता आपण काढून घेणार आहोत. बेसनाचं भाजून घेतलेलं जे पीठ आहे ते थोडेसे असा गरम कोमट आहे. त्यामध्ये आता आपण 1 वाटी पिठी साखर घालून घेऊया. मुलांसाठी जर लाडू बनवत असाल तर शक्यतो खडी साखरेची पिठी साखर आपण तयार करून त्याचा वापर करा, म्हणजे ते मुलांसाठी आरोग्यासाठी चांगले राहते. सगळ्यांच्याच आरोग्यासाठी ओव्हरऑल आपण जर खडी साखरेची पिठी साखर करून वापरली तर ती खाण्यासाठी चांगली राहते. त्यामध्ये आता आपण वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि सगळं आपण आता एकजीव करून घेऊया. आता आपले सगळे मिश्रण जे आहे ते एकजीव झाले आहे. त्यापासून आता आपण लाडू वळायला घेऊया. ज्या आकाराचा आपल्याला लाडू हवा आहे तेवढ्या आपल्याला हे सारण घ्यायचे आहे आणि छानपैकी त्याचा गोलाकार आकारामध्ये लाडू तयार करून घ्यायचा आहे. आपण बघू शकता की ते मस्त सुरेख असा पिवळा धम्म रंगाचा आपला बेसनाचा लाडू अगदी काही सेकंदातच तयार झालेला आहे. मस्त गोलाकार असा हा बेसनाचा लाडू तोंडात टाकताच विरघळतो आणि अगदी मस्त असा लागतो. तुमच्या घरी सगळ्यांना नक्की आवडेल, शिवाय अगदी झटपटही होतो. हे बघा दुसरा लाडू सुद्धा अगदी काही सेकंदांमध्येच तयार झालेला आहे. आपण बघू शकता. अशा पद्धतीने आता आपण इतर बेसनाचे लाडू सुद्धा तयार करून घेऊया. बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट असे बेसनाचे लाडू बघा तयार झालेले आहेत. रंग देखील किती सुरेख आलेला आहे आपल्या लाडूंचा. आज आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः मध्यम आकाराचे 12 ते 13 लाडू तयार होतात. तुम्ही सुद्धा हे लाडू जरूर ट्राय करून बघा. आज आपण झटपट असे नैवेद्यासाठीचे 2 लाडूचे प्रकार बघितलेले आहे. तुम्ही माझी रेसिपी वापरून कुठला लाडू तयार करून बघितला ते देखील मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनल खमंग खाण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, बाजूची घंटी सुद्धा दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट सुद्धा तुम्हाला पहिले मिळतील. अशा छान छान आणि मस्त मस्त नवनवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया खमंग खाण्याच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.